अरे कोणी जिवंत आहे का या घरात? कोणाला काही काळजी आहे का? घरात एक पेशंट आहे. चहा नाश्त्याची वेळ झालीये, कशाचा काही पत्ता नाहीये अजून. अरे भुकेने कावळे ओरडतायत माझ्या पोटात, औषधं घ्यायची आहे, चक्कर येतेय मला. खायला मिळेल का काही? कोणीच दिसत नाहीये. अमृता, सावली, कुठं होतात तुम्ही? हा, मी केव्हाची ओरडते तिकडे किचन मधून कोणी साधं ओ पण देत नाही. अमृता काय हे? मला भूक लागली अगं. माझा सकाळचा नाश्ता नाही, साधा चहा सुद्धा झालेला नाहीये. अमृता हे बघ, मला बरं नाहीये, मला वेळेवर औषधी गोळ्या घ्यावं लागतं. चक्कर येते मला केव्हाची. म्हणून सांगत होते मी अमृता, या घरात कुणीतरी एक भक्कम माणूस हवा, ज्याला सगळ्या जबाबदाऱ्या नीट पार पाडता येतील. पण नाही, तुम्हाला माझं कोणाला काही ऐकायचंच नाहीये. अहो मी तुळशीची पूजा करत होते आणि आता लगेच पोहे करायला घेणारच होते. काय? अरे देवा, घेणार होते म्हणजे अजून काहीच बनलेलं नाहीये? हा, सकाळचा साधा नाश्ता मिळायला इतका उशीर? सावली, तू इतकी वर्ष बघतीये माझी दिनचर्या, माझं स्केड्यूल अगदी टाइम टू टाइम असतं, मला सगळं वेळेत लागतं. मग तरीही मग आता मी असं समजू का की तू मुद्दाम करतेय हे सगळं? ऐका ना भैरवीजी, प्लीज चिडू नका. सण आहे घरात आणि त्या एकटीवर बिचारीवर सगळं पडते. तिला तरी किती हातात सांगा ना. अगं हो ना अमृता, मी बघते बिचारीची किती धावपळ होते, किती दमछाक होते. ती पण बिचारी किती करेल. पण मग त्याचसाठी म्हणत होते ना की घरात कामाला एक बाई माणूस आणा, एक मोलकरीण ठेवा. ऐका ना माझं एवढं म्हणणं तरी. काय चुकीचं सांगते का मी? ए सावली, जा बाई जा, काहीतरी बनव पटकन आणि दे मला गिळायला, नाही तर आता मुर्दा पडेल माझा इथे. लगेच करते वहिनी. हा. तारा, थांब. कुठे निघाली आहेस? हा, तुझं काय काम आहे तिकडे? वहिनी, हा सण आहे ना, खूप तयारी बाकी असेल. मला सांगा ना काय काय कामं करायची आहेत. ए तारा, काही करायची गरज नाहीये तुला, कळलं ना? काही येतं का तुला? कामाची सवय आहे थोडी तरी. उगाच बिचारी ती सावली काहीतरी बनवेल आणि तू त्याचा सत्यानाश करून येशील. काही गरज नाहीये. वहिनी मी आता. तारा जाऊ नकोस. तारा, तुला काही येत नाही, कामाची सवय नाही, जाऊ नको तिकडे. थांब थांब तारा. ऐकतच नाही ही पोरगी माझं. मूर्ख गेलीच. ही कार्टी तिकडे कशाला गेलीये? हिला मी इथं पूजेच्या मानासाठी तयार करत होते आणि आता ही सावलीची मदत करायला लागली तर पंचायत होईल माझी सगळी. माझा सगळा प्लॅनच फसेल. सावली, मला पण सांग ना, मी पण हेल्प करते तुझी. अहो नको, मी करते. मला माहिती आहे तुम्हाला सवय नाही आहे कामाची. मी लगेच करते. तुम्ही हवं तर बाहेर जाऊन बसा. तुला जमतं तर मला न जमायला काय झालं ग? हां, मला कम्पॅरेटिव्हली वेळ लागेल, पण मी शिकेन. शिकायचं ठरवलं की सगळंच जमेल. पण मला सांगा, आज अचानक कसं सुचलं तुम्हाला मदतीला यायचं? सगळं ठीक आहे ना? अगं मला नाहीच सुचलं. मला सोहमने सांगितलं की सणासुदीच्या वेळेस एकत्र येऊन काम केलं तर मला बरं वाटेल आणि मला पटलं त्याचं म्हणणं, म्हणून आले. बरं, माईंना नाश्ता हवाय म्हणून मी पोहे भिजत ठेवलेत. अरे आणि काय आता सूर्य पश्चिमेला उगवलाय की काय? आमची तारा आणि चक्क किचन मध्ये. काय तारा, नवीन करिअर ऑप्शन वाटतं. मेड बनायचं ठरवलंयस की कुक? माई, असं का बोलताय तुम्ही? त्यांना शिकायचं आहे तर शिकू देत की. आणि घरातलं काम आलं तर त्यात वाईट काय आहे? चांगलंच आहे ना, तुझ्यासाठी चांगलंच आहे. तुला आता तुझ्या हाताखाली एक असिस्टंट मेड मिळाली ना, तू फिर मस्त बाहेर, रेकॉर्डिंग्सला जा, मोठमोठ्या लोकांसोबत फिर. आणि माझ्या लेकीला ठेव इथे कामाला, कारण आता तू तिची जागा घेतलीयस ना. मग आता तुला तुझ्या जागी कोणीतरी हवंय या घरात. दिसतंय सगळं. काय बोलताय तुम्ही? माई, हे बघा, तुम्ही चुकीचा अर्थ काढताय. मी असं कशाला करू? असंच आहे हे जे मी आता बोलते ना, हे असंच आहे. बघ तारा, बघ आता तरी या पोरीचे खरे रंग ओळख. काय करते हे दिसतंय ना तुला? अगं तुला कळतही नाहीये,
कशी तुझ्या जागी येऊन बसली आहे आणि आता तिला तू तिची असिस्टंट म्हणून हवी आहे. जशी तू जायचीस ना आधी रेकॉर्डिंग्सला, मोठमोठ्या कार्यक्रमांना, तशी ही फिरते आता मोठी स्टार बनून. हा तारा, आणि तुला काय करायचंय ग? या मॅडम येतील मस्त बाहेरून सगळी कामं करून, आणि तू ना एक छान असा ट्रे घे, त्यात सजवून तिच्यासाठी चहा, नाश्ता, जेवण काय द्यायचं ते तिच्या समोर ठेव. ती बाहेर फिरेल आणि तू तिच्या वाटची घरातली सगळी कामं करणार आहेस. अगं हेच चाललंय हिच्या डोक्यात, तुला दिसत नाहीये का? तुला आयुष्यभर हेच करायचंय, हिच्या हाताखालची बाहुली बनायचंय? तुला तुझं गेलेलं मान परत नकोय का तारा? स्टॉप इट. मला तुझं काही ऐकायचं नाहीये. मला वाटलं होतं की घरात सण आहे म्हणून तिची येऊन हेल्प करेन, पण तू इथेही मला माझ्या मनासारखं वागूच देत नाहीयेस. जाऊ दे सावली. हे बघ, जोपर्यंत ही आहे ना या घरात, मी किचन मध्ये पाऊलही ठेवणार नाही. झालं? मिळालं तुम्हाला समाधान? त्या इतक्या आनंदाने काहीतरी चांगलं शिकायला आल्या होत्या. पुन्हा इथे येऊन तुम्ही त्यांना टोकत बसलात ना? झालं तुमच्या मनासारखं? हो झालं, माझ्याच मनासारखं झालं. आणि यापुढेही माझ्याच मनासारखं होईल. कळलं का? नाश्ता बनव. बबलू, सांग पोते घेऊन आलोय आणि या पोत्यामध्ये लाकूड आणि पालापाचोळा घालायचा. बरं केलंस. नीलला एकदा विचार. नाही मला नाही वाटत तो येईल, पण एकदा विचार. हो बोललाय. हो बोललाय. चांगली गोष्ट आहे. छोटे सरकार कुठे गेले? सोहम, सोहम दादा, एवढं प्रेमाने बोलवलंस लगेच आलो. चला आता लवकर, ऊन वाढण्याच्या आधी सगळी कामं केली पाहिजेत. चला. कुठे राजकुमार दादा, नील दादा कुठे? त्यांना सोडून जायचं का? अच्छा, हाँ हाँ बात मैं करता हूँ. कोयता कुठे? कोयता नाही तेरे को नाही. कोयता कुठे लागेल ना कापायला लाकडं? हे वाळलेली लाकडं कापायची आहे, ठरलंय ना. कशाला ते कोयता वगैरे? बाद में करता हूँ ते. अरे पण असं कसं होईल? अशी होळी होते का? हा दादा आपण यावेळी ना इको फ्रेंडली होळी करणार आहोत, विदाउट पोल्युशन. अरे यार हे वेगळं आहे काहीतरी. ते तू येतोय आमच्या बरोबर की नाही? येतो. मग एरंडेल प्यायल्यासारखं चेहरा का केलाय? असं ना थोडा खाबर पोर रे. चला चला चला. अरे थांबा, कुठे निघाला बाबा? अहो ते होळीसाठी लाकडं गोळा करायला. मग मी तेच करायला आलोय तुमच्याबरोबर. काय बोलताय बाबा? अहो तिकडे तुमचा पाय लचकला, तुम्हाला काही दुखापत झाली तर आई आम्हाला ओरडेल ना. काय हो, आम्ही करतो ना सगळं. आई ओरडणार नाही, कारण उलट आईनीच मला सांगितलंय तुमच्याबरोबर जा म्हणून. काय? चक्क मॉमने तुम्हाला पाठवलंय? ती म्हणाली की जा आणि लक्ष ठेवा पोरांवर, कारण ही पोरं टाइमपास करत बसतील आणि कामं काही करायची नाहीत. काय डॅड, आम्ही काय आता लहान मुलं राहिलोय का टाइमपास करायला? सोहम, तुम्ही कितीही मोठे झाला तरी आमच्यासाठी तुम्ही लहानच असाल. कळलं? कळलं. चालायचं. चला चला.